नमस्कार, मी प्रशांत कदम. 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींसाठी एक प्रचार गीत तयार करण्यात आलेलं होतं. तुमच्यापैकी किती लोकांना आठवते मला माहिती नाही, पण त्या गीताचे शब्द होते, सौगंध मुझे इस मिट्टी की, ये देश नहीं बिकने दूंगा. म्हणजे जणू त्या काळामध्ये UPA सरकार भारत देश विकायला निघालेलं होतं आणि ते काम मी आता होऊ देणार नाही, अशा आविर्भावात त्यावेळी प्रचार करण्यात आलेला होता. पण देश तेव्हा नव्हे, आत्ता विकायला काढलेला आहे जणू अशी परिस्थिती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. म्हणजे आपल्या देशाचं पेट्रोलियम मंत्रालय हे नेमकं कशासाठी आहे? आपण कधी, कुठे, कसं, कुणाकडून तेल खरेदी करायचं हे ठरवण्याचा अधिकार या पेट्रोलियम मंत्रालयाला असला पाहिजे. पण याच्या संदर्भातले निर्णय अमेरिकेमधून होऊ लागलेले आहेत. आणि गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय आपली प्रत्येकच गोष्ट तिकडे अमेरिकेमधून जाहीर होतीये. ऑपरेशन सिंदूर, आपण भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध थांबवतोय, शस्त्रसंधी झालेली आहे, याची पहिली बातमी आपल्याला अमेरिकेतून कळते. भारत आणि अमेरिकेमध्ये काय स्वरूपाचा व्यापार करार झालेला आहे, कशा पद्धतीनं टॅरिफ लागणार आहेत, आपल्याकडनं कोणी सांगत नाही, डोनाल्ड ट्रम्प सांगतात. आणि आता सुद्धा रशियाकडनं आपण तेल खरेदी करू शकतो, आपल्याला परवानगी देण्यात आलेली आहे, हे अमेरिकेनं तिकडं जाहीर केलेलं आहे. अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांचं जे विधान आहे ते निवेदन वाचताना यातला एक एक शब्द जो आहे तो वाचल्यानंतर रक्त खवळलं नाही तर तुम्ही खरे देशभक्त नाही असं म्हणायला हरकत नाही. अक्षरशः अंगाचा तिळपापड होईल असे हे शब्द आहेत. आज ज्यावेळी इराणवरचं युद्ध अमेरिका आणि इस्रायलनं सुरू केलेलं आहे आणि त्यामुळं तेलाच्या सगळ्या व्यवहारावरती परिणाम झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये भारताकडं 25 दिवसांचा तेलसाठा उरलेला आहे आणि या निर्णायक परिस्थितीमध्ये अमेरिकेनं ही परवानगी देऊन जणू भारतावरती उपकार करतोय आपण, अशा पद्धतीची ही भाषा केलेली आहे. याच्यातली सगळ्यात खटकणारी गोष्ट काय माहिती आहे? भारताचा उल्लेख करताना यातली जी भाषा आहे त्याच्यामध्ये भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, आपण ज्यांच्याशी डील करतोय ते सुद्धा एक स्वतंत्र राष्ट्र आहे, अशी ही भाषा नाही आहे. तर हे कुठलं तरी एक क्लायंट स्टेट आहे, म्हणजे एक उपभोक्ता ग्राहक आहे आणि त्यांना आम्ही ही परवानगी देतोय, अशा पद्धतीचा भाव या संपूर्ण निवेदनामध्ये आहे. काय नेमकं त्यांनी म्हटलेलं आहे हे मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो. सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांचं विधान आहे, प्रेसिडेंट ट्रम्प्स एनर्जी अजेंडा हॅज रिझल्टेड इन ऑइल अँड गॅस प्रोडक्शन रीचिंग द हायेस्ट लेवल्स एव्हर रेकॉर्डेड. अमेरिकेच्या दृष्टीनं ते सांगतायत, टू अनेबल ऑइल टू कीप फ्लोईंग इन टू द ग्लोबल मार्केट द ट्रेजरी डिपार्टमेंट इज इश्यूइंग अ टेम्पररी, तात्पुरता, 30-day वेवर, 30 दिवसांची फक्त परवानगी, टू अलाव इंडियन रिफायनर्स टू परचेस रशियन ऑइल. This deliberately short-term measure will not provide significant financial benefit to the Russian government as it only authorizes transactions involving oil already stranded at sea. म्हणजे आधीच जे तेल समुद्रामध्ये थांबलेलं आहे की ज्याच्याबद्दल अमेरिकेनं भारताला एक तेल घेऊ नका असं सांगितलेलं होतं, तेच तेल या काळामध्ये खरेदी करण्याची आम्ही परवानगी देतोय. आणि पुढं ते असं म्हणतायत, India is an essential partner of the United States and we fully anticipate that New Delhi will ramp up purchase of US oil. This stopgap measure will elevate pressure caused by Iran's attempt to take global energy hostage. म्हणजे एकीकडे इराणच्या हातामध्ये तेलाचा सगळा व्यवहार आणि सूत्र राहणार नाहीत याच्यासाठी आपण हे करतोय असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला ही परवानगी अशा पद्धतीनं देणारा अमेरिका कोण? म्हणजे पूर्वी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होतो, तिकडे 4000 किलोमीटरवरती लंडनमधून बसलेली एक महाराणी खलिते पाठवायची आणि आपल्याकडं निर्णय व्हायचे, त्याच्यापेक्षा ही वेगळी काय स्थिती आहे? आपला निर्णय हा आपल्या देशाच्या दृष्टीनं आपण ठरवू काय योग्य आहे काय नाही. आणि मुळात ज्या परिस्थितीला अमेरिका स्वतःच कारणीभूत आहे, ज्यांच्यामुळं ही युद्धाची आग पेटलेली आहे, तेच ठरवणार की युद्धाच्या काळामध्ये आपण काय करायचं ते. आपल्याला हा अधिकार का नाही की आपल्या 140 कोटी जनतेच्या फायद्यासाठी नेमकं काय आहे ते आम्ही ठरवू. आणि तेच मुळात आपण हे सगळं अमेरिकेसाठी
इतक्या लाचारपणे का गोष्टी स्वीकारतोय हा याच्यातला प्रश्न आहे. आता 11 फेब्रुवारीला देशाच्या संसदेमध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑलरेडी या संदर्भातलं एक भाकीत वर्तवलेलं होतं की अशी वेळ येईल की ज्यावेळी अमेरिका सांगेल कुठून तेल खरेदी करायचं आणि कुठून नाही. राहुल गांधींची याच्या आधीची किती भाकीतं खरी ठरलेली आहेत हे वेगळं सांगायला नको. कोरोनाबद्दल, चीनबद्दल, नोटबंदीबद्दल प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलेलं खरं ठरलेलं आहे आणि दुर्दैवानं त्यांच्या या विधानाची प्रचितीसुद्धा अवघ्या 2 महिन्यात आली आहे. काय म्हणाले होते राहुल गांधी? Now the United States will decide who we buy oil from. Yes, yes. The United States will come to us and say, you cannot buy oil from so and so and so and so and so and so. Russia, Iran, whoever they want. They will decide. Our Prime Minister will not decide. Please understand, and they will monitor. They will keep a watch, meaning they will look, and if India buys oil from anyone they do not want, they will punish us. आणि गंमत बघा की ज्यावेळी असं आंतरराष्ट्रीय दबावाचं राजकारण असतं त्यावेळी भारतानं कसं वागलं पाहिजे याच्याबद्दलचा एक धडा पंतप्रधान मोदी, म्हणजे त्यावेळी ते पंतप्रधान बनले नव्हते पण 2014च्या आधी ते सांगत होते. ज्यावेळी UPAचं सरकार होतं त्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय दबावाला का झुकतोय आणि 140 त्यावेळी कमी असेल लोकसंख्या पण ही जी ताकद आहे भारतीयांची त्याचंच आपण एक प्रेशर बनवू शकतो इतका आविर्भाव ते आणत होते. त्यावेळचं त्यांचं विधान आजच्या स्थितीमध्ये फार ऐकण्यासारखं आहे. ऐका. लेकिन इंटरनेशनल प्रेशर है, उसका भी तो ख्याल रखना पड़ेगा सरकार को. इंटरनेशनल प्रेशर पैदा करने की ताकत आज हिंदुस्तान में 100 करोड़ का देश है. पूरी दुनिया पे प्रेशर हम पैदा कर सकते हैं जी. कोई हम पर कैसे प्रेशर पैदा करे? ये उल्टी गंगा क्यों चली? मैं भारत हा जगातला 3रा मोठ्या क्रमांकाचा अर्थव्यवस्था असलेला देश आहे. आपण आपलं 85% जवळपास तेल जे आहे ते आयात करतो. म्हणजे आपली अर्थव्यवस्था जी आहे त्याचा मूलभूत आधार जो आहे तो हा इंधनाचा सगळा व्यवहार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे प्रॉब्लेम हा नाही आहे की अमेरिका काहीतरी प्रतिबंध लावतोय आणि त्याच्यातनं आपण निर्णय घेतोय. प्रॉब्लेम हा आहे की आपण या सगळ्यामध्ये म्हणजे आपल्याला एक उपभोक्ता राष्ट्र फक्त अमेरिका कन्सिडर करते आहे आणि त्या पद्धतीचे आदेश काढते आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की रशियाकडनं तेल खरेदी करणं ही काही आपली मजबुरी नाही आहे. तो आपला आर्थिक विवेक आहे आणि आपण ठरवू आपल्याला योग्य काय आहे आणि काय नाही. पण या सगळ्यामध्ये अमेरिकेचीही दादागिरी चालते आणि अमेरिका ठरवते तिकडं की आपण नेमकं काय केलं पाहिजे. आत्ता जी युद्धाची स्थिती आहे त्याच्यामध्ये साहजिक आहे की ज्या आखातामधून आपण 40% आपलं ऑइल इम्पोर्ट करतो त्या सगळ्या ऑइलवरती परिणाम होत असेल तर आपल्याला वेगळे पर्याय शोधावे लागतील. आणि 25 दिवसांचा इंधन साठा आपल्याकडे शिल्लक आहे असं विधान कालच सरकारकडनं करण्यात आलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपली तेलाची गरज वाढलेली असताना आपल्याला हा एक परवाना जो आहे तो अमेरिकेकडनं मिळवावा लागतोय ही याच्यातली फार लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि रशिया आणि युक्रेनचं युद्ध जेव्हा भडकलं आणि संपूर्ण वेस्टर्न कंट्रीजनी त्यावेळी रशियावरती जे निर्बंध लादलेले होते त्यावेळी भारत हा रशियाचं तेल खरेदी करत होता आणि त्यावेळी ते स्वस्तात मिळत होतं. सप्टेंबर 2022च्या आसपास आपली रशियामधली तेल आयात जी आहे ती अगदी सर्वोच्च पातळीवरती पोहोचलेली होती. नंतर गेल्या 6 महिन्यांपासून अमेरिकेच्या भीतीपोटी आपण ती कमी करत आणलेली होती आणि आतासुद्धा ती फार कमीच पातळीवरती उरलेली असताना अमेरिकेनं आपल्याला ही परवानगी 30 दिवसांसाठी दिलेली आहे. अजून एक विधान US डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट यांचं आहे आणि ते देखील भारताच्या भूमीवरून त्यांनी केलेले विधान आहे. ते म्हणतात US विल नॉट गिव्ह इंडिया द सेम काइंड ऑफ इकॉनॉमिक ॲडव्हान्टेजेस वी गेव चायना. US will not allow India to become its competitor. Trade deal will keep America first. इतक्या उघडपणे हे महाशय सांगतायत आणि ते देखील भारतामध्ये येऊन काय म्हणाले ते ऐका. But again, India should understand that we're not going to make the same mistakes with India that we made with China 20 years ago in terms of saying, oh, we're gonna let you. Be able to develop all these markets, and then the next thing we know. त्यामुळं आपण आपल्या सगळ्या परराष्ट्र धोरणाला अमेरिकेच्या पायाशी इतकं गहाण का ठेवलेलं आहे
आणि एक सार्वभौम राष्ट्र म्हणून आपल्याला आपले अधिकार का नाही आहेत? म्हणजे इंदिरा गांधींमध्ये ही ताकद होती की ज्यावेळी त्यांनी अमेरिकेला हे ऐकवलेलं होतं की आम्ही काय करायचं हे सांगण्याचा अधिकार त्रयस्थ देशाला कुठल्याही नाही आहे. इंदिरा गांधींचे त्यावेळेचे शब्द काय होते हे नीट ऐका. स्टे आउट ऑफ इंडियाज बिझनेस. यू आर नो बडी टू टेल व्हॉट वी हॅव टू डू. इट्स माय ड्युटी टू डिसाईड. म्हणजे तुम्ही आम्हाला सांगणारे कोणी नाही आहात. आमच्या देशामध्ये काय करायचं हे आम्ही ठरवू, हे त्यावेळी इंदिरा गांधी ठणकावून सांगत होत्या. दुर्दैवानं आज पंतप्रधान मोदी जे 2014मध्ये ये देश नाही बिकने दूंगा असं म्हणत होते, त्यांनी स्वतःच्या कार्यकाळामध्ये ही वेळ मात्र भारतावरती आणलेली आहे. अतिशय लाजिरवाणा असा हा क्षण आहे आणि तो अशा काळामध्ये घडतोय ज्यावेळी खरं तर आपण आपली ताकद जगाला दाखवण्याची वेळ आहे. त्यामुळं हे तथाकथित विश्वगुरू व्हॉट्सॲपवरच्या चर्चेसाठी ठीक आहेत, पण प्रत्यक्षात आपण नेमकं अमेरिकेच्या पायाशी किती लोळण घेतोय हे या सगळ्या उदाहरणामधून दिसतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि या अमेरिकेच्या फरमानातून भारताची लाज निघालेली आहे का? या सगळ्याबद्दल तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.